केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोहगडावर घटनेचं रिक्रिएशन झाले। सिया गोयल आणि चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगडावर दाखल झाले। हत्येची घटना कशी घडली याबाबत आरोपींकडून माहिती घेतली जाते। सकाळी 6च्या सुमारास आता लोहगडावर पोलीस या दोनही आरोपींना घेऊन गेलेले आहेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोहगडावर या घटनेचं रिक्रिएशन सध्या सुरू आहे। सकाळी 6च्या सुमारास दोन्ही आरोपींना घेऊन पोलीस लोहगडावर दाखल झाले। आरोपी सिया आणि चेतनला घेऊन पोलीस सध्या लोहगडावर पोहोचलेले आहेत। नेमकी कशी ही घटना घडली या संदर्भात दोनही आरोपींकडून पोलीस सीन रिक्रिएट करून घेणार आहेत आणि पोलिसांकडून आज लोहगड सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। या घटनेचं रिक्रिएशन केलं जाणार आहे। हत्येची घटना नेमकी कशी घडली पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू आहे। दोनही आरोपींना घेऊन केतन अग्रवाल हत्येच्या घटनेचं पोलिसांकडून रिक्रिएशन केलं जाणार आहे। सिया आणि चेतनला घेऊन सध्या पोलीस सकाळी 6 वाजताच लोहगडावर पोहोचलेले आहेत। आज सर्वसामान्यांसाठी लोहगड बंद। आज तिने सांगितल्याप्रमाणे तिने आम्हाला कळवले की तिथं काय घडलं याबद्दल ती माहिती देणार आहे। त्या पद्धतीने आज ते घटनाक्रमाचा परत एकदा रिक्रिएट केला गेलेला आहे आणि एका डमी पुतळ्याच्या साहाय्याने आज आम्ही रिक्रिएशन केलं। तर मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलच्या आई वडिलांची पोलिसांकडून 12 तास चौकशी करण्यात आली। शनिवारी सकाळी 11 वाजेपासून सियाच्या आई वडिलांची चौकशी सुरू होती। यापूर्वी सियाच्या भावाचीही पोलिसांकडून 10 तास चौकशी करण्यात आली। सियाच्या भावाच्या चौकशीत काही महत्त्वाची माहिती समोर आली। पोलीस सूत्रांची ही माहिती। पोलिसांकडून आरोपी सियाच्या आई वडिलांची 12 तास चौकशी। सूत्रांच्या माहितीनुसार सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध होते हे तुम्हाला माहिती होतं का? सियानं आम्हाला तिच्या प्रेम प्रकरणाबाबत कधीही सांगितलं नव्हतं। याची माहिती आम्हाला आत्ता समजली। केतनसोबत लग्न करण्यासाठी सियावर तुम्ही दबाव टाकला होता का? आम्ही सियावर लग्नासाठी कोणताही दबाव टाकला नव्हता। सियानं चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का? सियानं चेतनशी लग्न करायचंय असं एकदाही सांगितलं नाही। सियाच्या संमतीनं केतनशी लग्न जुळवलं होतं का? सियाचा होकार आल्यावरच आम्ही लग्न करायचं ठरवलं म्हणून साखरपुडा केला। सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का? साखरपुडा झाल्यावर ते अनेकदा भेटले, फिरायलाही गेले। सियानं केतनचा स्वभाव पटत नाही असं कधी सांगितलं नाही। सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का? सिया आमची लाडकी लेक आहे, त्यामुळे आम्ही कोणतीही जबरदस्ती केली नाही। लग्न ठरल्यानंतर सिया चेतनला भेटत होती याबद्दल माहिती नव्हतं का? याबाबत आम्हाला काहीच कल्पना नव्हती। साहिल आणि चेतन मित्र आहेत हे तुम्हाला माहिती नव्हतं का? साहिलनं स्वतः तो चेतनचा मित्र असल्याचं सांगितलं। केतनच्या हत्येचा कट रचला जात होता याबाबत तुम्हाला कल्पना होती का? सियानं असं काही केलं असेल यावर आमचा आजही विश्वास बसत नाही। हत्येचा काही कट रचला जातोय किंवा रचला गेलाय याबद्दल मनात शंका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही।